नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. मी अपूर्वा आणि चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. दर शुक्रवारी फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल या रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. तर मंडळी, इंदोर आणि उज्जैनचे व्लॉग्स तुम्ही बघितले असतील. तुम्हाला जर आयटिनरी हवी असेल तर त्या व्लॉगची तुम्ही हेल्प नक्कीच घेऊ शकता. पण ज्या वेळेला मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती ना की मी इंदोरमध्ये खूप सारी साड्यांची शॉपिंग केली आहे, त्यावेळेला मला खूप सारे डीएम आलेले की अपूर्वा साड्या कोणत्या घेतल्यास, कुठून घेतल्यास, आम्हाला दाखव वगैरे वगैरे. मंडळी, व्हॉट आय डिसाइडेड की ही जी इंदोरमध्ये मी केलेली मस्त मस्त शॉपिंग आहे साड्यांची, माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा, तर ती शॉपिंग तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी आणि कुठून तुम्ही छानपैकी दर्जेदार साड्या पण त्याचबरोबर बजेट फ्रेंडली साड्या सुद्धा घेऊ शकता, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार केला. तर आणि त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये असे कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत की जे मी वापरले, मला ते वापरताना खूप मजा आली आणि ते मला सूट सुद्धा झाले आणि तुम्हाला सुद्धा ते छान सूट होऊ शकतात. बाय द वे, तुमच्या लाईफमध्ये काय काय अपडेटेड फेब्रुवारी मधलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी फेब्रुवारीमध्ये अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर इकडे जाऊन आले, पण मी तिथे काहीही व्लॉग केला नाही कारण मला तो एक स्पिरिच्युअल जर्नी असा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. सो तिथे मी काही शूट वगैरे नाही केलं. इनफॅक्ट मी फक्त इंस्टाग्रामवरती काही फोटोज शेअर केले होते बस. बट त्याच्या पलीकडे मी अक्कलकोट आणि सोलापूर इथे गेल्यानंतर पूर्णपणे स्पिरिच्युअली तो जो जर्नी होता तो एक्सपिरियन्स केला. आणि असे पण काही मुमेंट्स असतात ज्या वेळेला काही गोष्टी आपल्याला कॉन्टेंटमध्ये कन्व्हर्ट नाही कराव्याशा वाटत, तर तसाच ते माझ्यासाठी मुमेंट होता. सो या वर्षातून असं कित्येकदा मी करत असते की त्या गोष्टी मी ब्लॉग नाही करत किंवा त्या कॉन्टेंट नाही बनवत, बिकॉज कॉन्टेंट इज डिफरंट थिंग आणि जे आपलं पर्सनल लाईफ असतं त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला मला आवडतात. सो एनिवेज, तो वेगळा पार्ट आहे. पण आपण आता सुरू करूयात इंदोर शॉपिंग हॉल विदाउट वेस्टिंग मोर टाइम. तर अर्थातच इंदोर हे तिच्या क्लोथ मार्केटसाठी, टेक्सटाईलसाठी खूप 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 फेमस आहे, आपल्याला तर माहितीच आहे. सो आता लग्न सराई पण आहे, आमच्या घरात पण बरीचशी लग्न असतील यावर्षी. सो असा विचार करून मी छानपैकी 3 साड्या तिथून खरेदी केल्या. त्या साड्या एक दोन साड्या ज्या आहेत त्या अशा आहेत की ज्या फंक्शनल आहेत आणि एखादी साडी अशी की जी हळदीला किंवा साध्या फंक्शन्सला सुद्धा आपण वापरू शकतो, अशा प्रकारची आहे. अर्थातच माहेश्वरी साडी मी पुण्यामधून ऑलरेडी घेतली होती, त्याच्यामुळे मी परत माहेश्वरी साडी नाही घेतली, पण चंदेरी साडी माझ्याकडे नव्हती. सो ही मस्तपैकी येलो कलरमध्ये हँडलूमची, आय डोंट नो की कॅमेरा त्याला कितपत जस्टिस करू शकतोय, पण सी इतकी ब्युटिफुल साडी आहे ही. आणि त्यांनी मला ज्यावेळेला ही पूर्ण अशी मस्त उघडून दाखवली, कॉटनमध्ये आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही खूप बेस्ट साडी मला वाटली. आणि चंदेरीमध्ये येते ही साडी, मशीन प्रेस्ड आहे, हँडलूममध्ये ही नाही आहे. हँडलूममध्ये पण तिथे खूप सारे ऑप्शन्स होते, पण अर्थातच ते काही बजेट फ्रेंडली ऑप्शन्स नसतात ज्याला आपण हँडलूम चूज करतो. सो ही आहे मस्तपैकी चंदेरी मधली साडी. याच्यामध्ये खूप पेस्टल शेड्स होत्या, जसं की पिंक, त्याच्यानंतर ब्लू मध्ये वगैरे, बेबी पिंक होता, थोडासा लाईट ब्लू, ॲक्वा कलर जो म्हणतो आपण तो होता. पण मला समहाऊ एक येल्लो कलरची अशी साडी जी म्हणतो ना आपण की जी आपल्या चेहऱ्यावरती एक उत्तम ग्लो आणते, तशी एक साडी छानशी हवी होती. आणि समर सीझनमध्ये समहाऊ मला असं वाटतं की येल्लो वगैरे असे जे कलर्स आहेत ना ते खूप छान उठून दिसतात तुमच्या अंगावरती. सो ही एक साडी सगळ्यात आधी मी चूज केली चंदेरीमधली आणि आदित्यला पण ऑफकोर्स ती आवडली होती, सो त्याने मला ती गिफ्ट केली असं आपण म्हणू शकतो. देन वन मोर साडी, ही आहे टिश्यू सिल्कमध्ये. तर आता हे साड्या मी इतक्या वेळेला उघडून बघितलेल्या आहेत, इनफॅक्ट आता लवकरच मी त्या देईन फॉल पिको या सगळ्या गोष्टी करायला. सो ही साडी एक आहे, ही आहे ब्लू कलर मधली, ॲक्वा कलर म्हणूयात आपण ह्याला. कलर कुठला आहे, टील कलर आहे का ब्लू कलर? तर ही अशी आहे. मोस्टली तुम्ही मला गुढीपाडवा व्लॉगमध्ये या साडीमध्ये बघाल, तर अशामध्ये आहे. अतिशय सिम्पल, ह्याचं जे मटेरियल आहे, ह्याचं जे टेक्स्चर आहे साडीचं, इट्स सो ऑसम. इतकं छान हे टेक्स्चर आहे या साडीचं, मला प्रचंड जेन्युइनली आवडलं. सो ही साडी मी अगदी म्हणजे पहिल्यांदा बघितल्या ह्याच्यामध्ये ग्रीनिश कलर एक होता जो की पेस्टलमध्येच होता, तो पण एक होता, पण मला समहाऊ ही खूप आवडली आणि ही मी खरेदी केली. ही आहे टिश्यूमध्ये, अगेन चंदेरी टिश्यू असं काहीतरी ते मला म्हणाले. समहाऊ मला साड्यांच्या नावाशी फरक पडत नाहीये, त्याचा अंगावरती फील कसा येणार आहे ते मॅटर करतं. बाय द वे, चंदेरीमध्ये साडी घेतलेली ही आहे 1250 विथ डिस्काउंट. ही आहे 1350ची साडी आहे, तरी पण मी चेक करते. येस, ही 1500ची साडी आहे. सो मला असं वाटतं की त्या मानानं जेवढं सुंदर या साड्यांचं टेक्स्चर आहे तेवढ्या मानानं ही जी साडी आहे ती उत्तम मिळाली आहे. शेफ्स किस आहे ती साडी.
सो येस, या 2 साड्या तरी झाल्या ज्या की सिम्पलमध्ये थोड्याशा मिडल फंक्शन्स किंवा जे आपण गुढीपाडवा म्हणा किंवा दसरा वगैरे अशा वेळेला घालू शकतो की जेव्हा खूप हेवी साड्या नको पण छान पण दिसायच्या साड्या पण नेसायच्या. आहे अशी साडी की जी साडी मी घ्यायची नाही असं ठरवलं होतं, पण ही साडी घेतल्याशिवाय मला बाहेर त्या दुकानातून पळवेना. त्याच्यामुळे मी ही फायनली साडी घेतलीच आणि ही आहे बनारस सिल्कमध्ये. खूप ह्याचं उत्तम जे आहे ते सिल्क आहे. तुम्हाला कॅमेरा सुद्धा याला जस्टिस करतोय गाईज, कॅमेरा सुद्धा याला जस्टिस करतोय. इतकं सुपर स्मूथ, इतकं उत्तम हे कापड आहे. याचं जे मटेरियल आहे, टेक्स्चर आहे ते जबरदस्त मला आवडलं आणि जे याच्यावरती काम झालेलं आहे ते तर उत्तम आहेच. म्हणजे नो डाऊट इट्स व्हेरी 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 नाईस साडी. आणि ही आहे बनारसी सिल्कमध्ये आणि ही मला फक्त 1450ला मिळाली. आणि अशामध्ये सेम येल्लो कलर एक होता, बट तो खूपच ब्रायडल कलर वाटत होता मला, की जे एखाद्या ब्राईडला हळदीला वगैरे कशी नेसवावी साडी त्या पद्धतीची ती साडी वाटत होती. त्यामुळे मी हा रेड कलर हेही पण अर्थातच ब्रायडल अशी वाटत आहे. बट स्टील मी एखाद्या छानसं आमच्या घरात कुठलं लग्न असेल त्यावेळेला नेसासाठी खास साडी आणली आहे. आणि ट्रस्ट मी, ही खूप छान साडी आहे, इतकी मला आवडली आणि जे इतकं स्मूथ टेक्स्चरेबल असेल ती सोडावीशीच वाटत नाही या साडी. सो खूप छान साडी मला ही मिळाली. माझं साड्यांवरचं प्रेम तर बघा. बाय द वे, आता आपण थोडंसं बघूयात की फेब्रुवारीमध्ये मी काही काही प्रॉडक्ट्स जे वापरले आणि जे मला प्रचंड आवडले ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. बाय द वे, इंदोरमध्ये ज्या साडी खरेदी झाली ती त्याचं नाव आहे, जिथं मी केली त्याचं नाव आहे, मी शीतला माता बाजारला गेले होते, जिथे की काशीदीप नावाचं एक दुकान होतं की जिथे एवढी व्हरायटी होती बापरे. म्हणजे मला तिथे फक्त साड्या बघायलाच 2 तास आरामात लागले आणि मग त्याच्यातून या नंतर त्यांना जशी माझी चॉईस कळाली की मला नक्की काय हवंय, नंतर त्या ज्या सेल्समन होत्या त्यांनी मला छान छान साड्या दाखवायला सुरुवात केली आणि मग माझं मन खूप खुश झालं. सो या, त्याच्यामुळे छान खरेदी झाली माझी इंदोरमध्ये. अर्थातच इंदोरमध्ये मी याच दृष्टीने गेले होते की मी साडी खरेदी करेन, छानपैकी साड्या मी बघेन. त्याच्यामुळे मी जिथे साड्या घ्यायच्यात त्याची लिस्ट मी आधीच काढून ठेवली होती. बाय द वे, पवार टेक्स्टाईल्स म्हणून पण एक शॉप आहे तिथे. मला तिथे अनफॉर्च्युनेटली जायला वेळ तेवढा नाही मिळाला, पण हे ते बाजारमध्ये नाही आहे, एमटी क्लोथ मार्केटच्या तिकडे कुठेतरी ते आहे. आणि जर तुम्ही इंदोरला गेला तर नक्की तुम्ही ट्राय करा की तिथे जाऊन तुम्ही साडी खरेदी कराल किंवा बघाल. एस्पेशली हँडलूम्समध्ये जर तुम्ही बघत असाल तर पवार टेक्स्टाईल्समध्ये खूप चांगलं कलेक्शन आहे असं मी ऐकलंय. तर मला अनफॉर्च्युनेटली नाही वेळ मिळाला, पण कारण की मला इथेच एवढ्या साड्या छान मिळाल्या काशीदीपमध्ये आणि त्यांच्याकडे बनारसी साड्यांचं कलेक्शन पण खूप कमाल, खूप मस्त होतं. त्याच्यामुळे येस, मला ते प्रचंड आवडलं. येस, सो आता आपण बघूयात माझे फेब्रुवारी फेवरेट्स. आणि अर्थातच तुम्हाला जर हवं तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. काशीदीपची काही लिंक वगैरे नाही आहे, तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च करून तुम्ही इंदोरला जर गेला तर तुम्ही तिथे जाऊन शीतला माता बाजारमध्ये जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता. जे राजवाडा आहे तिथेच जवळ हे आहे आणि त्यांच्याकडे पण खूप गर्दी असते कारण की तिथे अर्थातच लग्नाचं शॉपिंग करायला सुद्धा इंदोरमध्ये खूप लोक येतात आणि तिथे ब्रायडल कलेक्शन, वेडिंग कलेक्शन जे आहे ते छान आहे, कमाल आहे. मला आवडलं ते कलेक्शन तिथलं जे आहे ते. माझ्याकडे असं होतं की जागा पण जास्त नव्हती त्याच्यामुळे 3च साड्या आणू शकले मी. बट येस, आय एम सो हॅपी बाय दिस खरेदी. सो या, विल सी द फेब्रुवारी फेवरेट्स. ओ ऑफकोर्स, सॉरी, इंदोरमध्ये अजून एक खरेदी मी केली जे आपण इंदोर शॉपिंग मॉलमध्ये बघतोय ते आहे हा जिरावन मसाला. ऑफकोर्स जर तुम्ही छप्पन दुकान साईडला वगैरे गेला असाल, इंदोरमधलं स्ट्रीट फूड पोहे तुम्ही जर ट्राय केले असतील तर तुम्हाला माहिती असेल की हा जिरावन मसाला, सगळे तिथले जे पोहे असतात, तर्री पोहे, वेगवेगळ्या प्रकारचे पोहे, त्याच्यात वरती एक छान मसाला भुरभुरलेला असतो आणि तोच हा आहे जिरावन मसाला. ॲक्च्युली या मसाल्याबद्दल मला जास्त माहिती नव्हतं. मला माझ्या एका रिलेटिव्हनी सांगितलं की हा मसाला आहे तो तू नक्की घेऊन ये तिथून. आणि मी जेव्हा छप्पन दुकानला गेले होते त्यावेळेला मी बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे असे मसाले भुरभुरले जातात. मी म्हटलं कुठला आहे हा, तर मग तिथे जे अगरवाल नमकीन म्हणून आहे त्यांनी मला हे सांगितलं की हा जो मसाला आहे तो जिरावन मसाला आहे आणि तुम्हाला खूप आवडेल. याच्यामध्ये खूप काय काय घातलेलं आहे त्यांनी आणि इतका सुंदर मसाला आहे हा. मी लिटरली फक्त पोह्यावरच नाहीये, ॲज अ चाट मसाला म्हणून पण मखाणं बनवताना त्याच्यात पण मी हा घालतीये. सो होम डिलेवरी पण मिळते ह्यांची. तर खूप मस्त असा हा जिरावन मसाला आहे, मला खूप आवडला हा लिटरली. त्यामुळे येस, ऑफकोर्स आय लव्ड इट. सो अशी छोटी मोठी इंदोरमधली खरेदी झालेली आहे. फेब्रुवारी फेवरेट्समध्ये
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आता स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हा, पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. कारण की कित्येकदा मला DM तुम्ही करता किंवा WhatsAppला मेसेजेस येतात मला, की हे वापरू का पूर्वा, ते वापरू का? तर मला त्यावेळेला मी असं वाटतं, की अरे प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा माझे जे काही फेव्हरेट प्रॉडक्ट्स आहेत, जे खरंच चांगले आहेत, ते मी तुमच्याबरोबर एका सरळ डिरेक्टली एका व्हिडिओजमध्ये शेअर करेन. सो हे आहे प्लमचं राईस वॉटरचं जे सिरम आहे, नियासिनामाइड सिरम ते आहे. खूप दिवस झाले समहाऊ मी अव्हॉइड करत होते प्लमचं सिरम वापरायला. का माहिती नाही. मला असं वाटायचं, की हा जो ब्रँड आहे तो खूपच फेक आहे आणि काही फारसं त्याच्यात खास नाही आहे, असं मला जेन्युइनली वाटत होतं. पण ज्यावेळेला मी हा वापरला प्लमचं जे सिरम आहे, कारण की मला मिनिमलिस्टचे किंवा डर्माकोचे प्रॉडक्ट समहाऊ खूप हार्श वाटून ते मला सूट होत नव्हते. ऑल्दो माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने मला ते सजेस्ट केले होते, तरी पण मला ते सूट होत नव्हते. मग मला डर्मॅटनं तसं सजेस्ट केलं, की तू प्लमचा जो आहे तो एक ट्राय करून बघ टोनर सिरम जो आहे, सॉरी टोनर सिरम नाही, सिंपल सिरम राईस वॉटर सिरम ट्राय करून बघ. तुला कसा रिझल्ट येतो, ब्रेकआउट तर होत नाहीये ना स्किन. मी ट्राय केला, त्यावेळेला मला असं लक्षात आलं, की ब्रेकआउट तर स्किन होतच नाहीये, पण जर पिगमेंटेशन वगैरे असेल, ते सुद्धा आहे ना कमी होतंय. तर तुमची स्किन सिंपल असेल, काहीही तुमच्या स्किनला प्रॉब्लेम नाही, म्हणजे ॲक्ने नाहीये. पण तुम्हाला स्किनची काळजी घ्यायची म्हणून जर एखादं चांगलं सिरम हवं असेल, तर हे आहे. डेफिनेटली एक मॉइश्चरायझिंग चांगलं सिरम आहे आणि छान वाटतंय हे लावल्यानंतर. जेन्युइनली मला चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आता उन्हाळा येतोय, त्याच्यामुळे मी वापरते सध्या डर्माकोचं जे हे आहे ते सनस्क्रीन. कारण की मला मिनिमलिस्टचं सनस्क्रीन वापरून खूप असं वाटत आहे, की ते खूप स्टिकी आहे. पण मला खूप असं फ्लोई सनस्क्रीन पण नको होतं. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं एका जेल स्टाईल मधलं मला सनस्क्रीन हवं होतं. सो तर ते हे आहे, की डर्माकोचं जर तुम्हाला जेल स्टाईलमधलं जर सनस्क्रीन हवं असेल, सो दिस इज इट. हे पण फार छान सनस्क्रीन आहे. त्यानंतर सध्या मी खूप छान असा बॉडी मिस्ट वापरती आहे, जो की टाटाचं प्रॉडक्ट. हे कुठलं मला नाही माहिती, की त्या ठिकाणी मिळतं की नाही, पण हे स्काय ब्रँड म्हणून आहे. त्याचं ॲक्वा ब्लिस हे फ्रेग्रंट बॉडी मिस्ट आहे. खूप जेन्युइन आणि खूप छान असं हे जे आहे ते प्रॉडक्ट आहे. सो तेही एक मला आवडलं. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे शॉपिंग हॉलचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का चॅनलवरती, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.